नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खडकीतील NYC मित्रमंडळाने यावेळेस एक आगळा वेगळा देखावा सादर केलेला आहे. जिवंत देखावा आहे. यामध्ये बाप एक संस्काराची शिदोरी हा देखावा सादर केलाय. याची माहिती आता आपण मंडळाच्या अध्यक्षांकडून घेणार आहोत. मंडळाचं नाव दी नॅशनल यंग क्लब हनुमान मोहल्ला खडकी. माझं नाव रामदास बंदोरे, मंडळाचे अध्यक्ष म्हणून मी काम करतो. सादर केलेला देखावा बाप म्हणजे काय ते देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. स्वागतम सुस्वागतम. शुभसंकल्पांच्या उलगडीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराव, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांची आवाजुंग मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराव आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून दी नॅशनल यंग क्लब हनुमान मोहल्ला खडकी उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. मंडळ यंदा 61व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी जिवंत देखाव्यांची परंपरा असणाऱ्या आमच्या मंडळानं यंदाच्या वर्षी सादर केलेला जिवंत देखावा बाप संस्काराची शिदोरी. बाप संस्काराची शिदोरी. नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला अशा नात्याची गोष्ट सांगणार आहे, अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे जी अनेकदा आपल्या घरात असते पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हरवलेली असते. बाप, वडील. हाच बाप कष्टाच्या घामानं ओलाचिंब होतो मात्र थकत नाही. तो डोळ्यात चिंता घेऊन झोपतो पण सकाळी हसत उठतो. आपल्या मुलांच्या सुखासाठी तो स्वतःच दुःख जणू निग्रहानं गिळतो. बाप हा नुसता शब्द नाही तर सावली आहे. प्रभू श्रीराम राजा दशरथाचे एक आदर्श पुत्र आपल्या पित्याच्या एका शब्दासाठी, एका वचनासाठी अवघ्या राज्याचा आणि राजपदाचा त्याग करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. मंडळी, चला तर पाहूया प्रभू श्रीराम आणि दशरथ यांची ती वेदनादायक पण तेजस्वी गोष्ट. पिताश्री लक्ष्मण आणि सीता यांच्या सवे मी अयोध्येतून वनवासासाठी प्रस्थान करतो आहे. पुत्रा रामा, पिताश्री तुमच्या या पुत्राला अशा अश्रुभरल्या नयनांनी निरोप देणार आपण. मी आपला हसरा चेहरा स्मरणात ठेवून वनवासाची 14 वर्ष भोगण्यासाठी सज्ज असताना आपण असं दुःखी होऊन मला निरोप देणार का? पुत्र वनवासाला जायला निघाल्यावर त्याला हसून निरोप द्यायचा तरी कसा? जेव्हा आपला लाडका पुत्र आपल्या पित्याच्या एका शब्दाकरता, एका वचनाकरता राजपाट सोडून वनवासाला जाण्याचा मार्ग स्वीकारतो तेव्हा एक असहाय्य बाप कसा आनंदी राहील? रामा, माझं हृदय आज छिन्न भिन्न झालंय रे. पित्याचा शब्द हा पुत्रासाठी अंतिम असतो आणि अंतिमच असायला हवा. पिताश्री, मी जर आपला शब्द मानला नाही तर आपण मातेला दिलेल्या शब्दाला काय किंमत उरेल? परंतु सारी अयोध्या जाणते या अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार केवळ तुझा आहे. प्रजापालनाचा तुझा धर्म अयोध्या वासियांसाठी कल्याणकारी ठरणारा आहे
आणि पुत्र म्हणून कर्तव्य पालनाचा धर्म. सिंहासनाच्या आणि राज्यपदाच्या लोभानं मी जन्मदात्या पित्याच्या शब्दाची वचनाची अवहेलना करू. पिताश्री, हे रघुकुळाला शोभणार नाही. रामा, एक राजा म्हणून, एक पती म्हणून मी दिलेला शब्द पाळणे हे जरी कर्तव्य असले तरी पण तुला असे दूर जाताना पाहून एक बाप म्हणून मला आज पापी असल्याची भावना जाणवते. राजकर्तव्यात भावनांना जागा नसते हे आपणच शिकवलंत ना पिताश्री. पुत्र म्हणून मी आपलाच आहे, मात्र एक राजा म्हणून तुम्ही दिलेला शब्द शिरोधार्य मानणं हेच माझं कर्तव्य. रामा, पिताश्री, मला आशीर्वाद आणि हसत हसत निरोप द्या. श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या शब्दाची सार्थ होण्याची कदाचित हीच वेळ असेल. रामा, जा पुत्रा जा. वनाच्या एकेका झाडात माझं प्रेम तुला मिळेल. पिताश्री, तुमच्या आशीर्वादामध्येच माझं संपूर्ण आयुष्य सामावलं आहे. पाहिलंत मंडळी, आपल्या वडिलांच्या एका शब्दाचा मान ठेवण्यासाठी प्रभू श्री रामांनी किती गोष्टींचा अगदी सहज त्याग केला. त्यामुळे आजही प्रभू श्री रामांचा आदर्श घराघरात मानला जातो. पण मंडळी, हा आदर्श मानला जात असला तरी पाळला जातो का हो? आजच्या पैसा म्हणजेच आयुष्य मानल्या गेलेल्या जगात आईबाप, भाऊ बहीण ही नाती आणि त्या नात्यातली ओढ किती शिल्लक राहिली. दिखाऊपणाच्या या काळात आपणही असंच बेगडी आयुष्य तर जगत नाही आहोत ना. बाबा बाबा बाबा, हे बघा, मला आज प्रमोशन मिळालं. इतकी वर्ष मला हुलकावणी देत होतं, पण ते यश आज मी मिळवलंच. अभिनंदन वीरेन, अभिनंदन. हो, ऐकलं का? जा, देवा पुढे साखर ठेवा, मी आलोच. प्रमोशन म्हणजे तुझा पगार पण आता वाढला असेल नाही? अगं आई, वाढला म्हणजे काय? तिप्पट झाला माझा पगार, तिप्पट. देवाचीच कृपा रे सगळी. तुझ्या बाबांना खूप आनंद झाला असणार बघ. वीरेन बाळा, तू सकाळी ऑफिसला जाताना म्हणाला होतास ना, आज तुझ्या प्रमोशनची न्यूज कळणार आहे म्हणून. मला खात्रीच होती आणि म्हणून मी हे गिफ्ट आणले तुझ्यासाठी आधीच. बघ बघ बघ, उघडून तरी बघ. वाव, थँक्यू बाबा, थँक्यू. बाबा, अहो कसलं बेकार घड्याळ आणलंय तुम्ही हे. अहो आणायचं होतं तर काहीतरी ब्रँडेड तरी आणायचं. आता मॅनेजर म्हणून माझ्या आलिशान केबिन मध्ये मी असलं थर्ड क्लास घड्याळ हातात घालून बसू का? काय आई हे? विरेन, अरे काय आणि कसं बोलतोयस तू? वडील आहेत ते. आई नॉट आगे ना. मला अजिबात तुमच्या लेक्चरची गरज नाहीये आणि माझा आता मूड पण नाहीये तुमचे उपदेशाचे डोस ऐकायचा. बरोबर आहे बाळा तुझं. तुझ्या आई वडिलांची परिस्थिती जर अशी नसती तर आज हे बोलायचं धाडस तू केलंच नसतंस. अरे, आम्ही तुला लहानपणापासून सांभाळलं, वाढवलं. तुझ्या प्रत्येक गरजा आम्ही पूर्ण केल्या. मात्र तू जे म्हणतोस ना, ते ब्रँडेड संस्कार द्यायला मात्र आम्ही विसरलो. विरेन, बापानं दिलेल्या ज्या भेटवस्तूला तू भिक्कार म्हणालास ना, ते घड्याळ तुझ्या बापानं त्याची 1 महिन्याची औषधं टाळून तुझ्यासाठी घेतलंय याची जाणीव आहे का तुला? आणि हे आज नाही रे, तुझ्या जन्मापासून ते आजच्या या क्षणापर्यंत कित्येकदा स्वतःच्या इच्छा उरात खोल दाबून मारून टाकलंय तुझ्या बापानं.
तुझा प्रत्येक हट्ट पुरवताना त्यांच्या श्वासाची आणि खिशाची झालेली दमछाक मी पाहिलीये. पण तुला त्याच्याशी काय देणं घेणार आहे? जाऊ दे. आज त्याच्या आनंदाच्या क्षणांवर आपण नको विरजण घालायला. का जाऊ दे? हे असंच प्रत्येक वेळी त्याच्या आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी सुखासाठी तुम्ही स्वतःच्या भावनांचा स्वतःच्या सुखाचा त्याग करत आलात. विरेन, आज ज्या आलिशान केबिनच्या गोष्टी तू तुझ्या बापासमोर करतोयस ना, त्या लायक तुला बनवण्यासाठी कितीतरी वेळा या तुझ्या बापानं स्वतःच्या पोटाला चिमटा काढलाय. कितीतरी रात्री सुखानं झोपायचं सोडून रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट केले. विरेन, त्याची जाण जर तुला नसेल तर त्या मॅनेजर पदाच्या आलिशान केबिन मध्ये सुद्धा तू अडाणी म्हणूनच बसलेला असशील. सौभाग्यवती, अहो जाऊ द्या. आपण आपलं कर्तव्याचं माप चोख तोललेलं आहे. आता सगळी सूत्र त्याच्या म्हणजेच पुढच्या पिढीच्या हातात. पण बेटा, काळ मोठा कठीण असतो बरं. तो प्रत्येक गोष्टीची नोंद करत असतो. तुम्ही जे पेरता तेच उगवतं बाळा. विरेन, बापाची किंमत तुला आज नाही कळणार. या घराच्या बाहेर या जगात उघड्या डोळ्यांनी वावर. ज्यांच्या डोक्यावर बाप नावाचं छत्र नाही त्यांना विचार बापाची किंमत काय असते ते. त्यांच्या डोळ्यात साठलेलं पहाडा इतकं दुःख तुला बाप काय असतो ते सांग. त्यांच्या पोटात पेटलेली भुकेची आग तुला सांगेल बाप काय असतो ते. आज तुझ्यासारख्या अनेकांच्या हातात महागडे ब्रँडेड मोबाईल्स आहेत, पण त्यांचं दुःख काय आहे माहिती? त्यांच्या त्या मोबाईलवर कधीच त्यांच्या बापाचा फोन येत नाही. त्यांना विचार आयुष्यात बापाचं असणारं महत्व. तूही कधीतरी कुणाचा बाप होशीलच, तेव्हा तुझी मुलं तुला हीच वागणूक देतील, तेव्हा तुला कळेल बाप. लेकरा, आयुष्य तुझं आहे, त्याची दिशाही तूच ठरव. तुला कायमच योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला आम्ही. इथून पुढेही तुला गरज भासली तर शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या रस्त्यावर तुला वाट दाखवणारा दिवा म्हणून जळायला तयार आहेच रे पोरा. जा सुखाने जा. तुझ्या मित्रांबरोबर आजचा हा आनंद साजरा कर. जा, आयुष्यात अशीच प्रगती कर आणि अजून मोठा हो. जा पोरा, जा. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. आई बापाचं काळीज हे कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करतं. पण आई बापाच्या एका शब्दाकरता आपल्या सर्वस्वाचा त्याग करावा लागला तरी मुलानं ते आपलं सौभाग्यच मानलं पाहिजे. इतिहासही आपल्याला हेच शिकवतो. थोरल्या छत्रपतींच्या आज्ञेत राहून छत्रपती संभाजी महाराजांनी प्रसंगी बलिदान स्वीकारलं, मात्र स्वराज्य रक्षणाचा आपल्या पित्याला दिलेला शब्द खाली पडू दिला नाही. तशी शपथच त्यांनी शिवरायांच्या पायाशी वाहिली होती. शंभू, आज या भेटीसाठी आम्ही आपल्याला बोलवलं त्याची कारणं काही वेगळी आहेत. बाबासाहेब, आपला संदेश आणि आपला प्रत्येक शब्द आमच्यासाठी केवळ एक आज्ञा आहे. आपण आम्हाला आपल्या मनातला मनसुबा सांगावा. आम्ही तो राखण्यासाठी आमच्या जीवाचं रान करू. शंभू, तुम्ही या हिंदवी स्वराज्याचे भाविक छत्रपती होणार आहात. या सिंहासनावर बसणार आहात. तुमच्या हृदयात प्रजापालन, कर्तव्यपालन या गोष्टींचा विचार असणं आवश्यक आहे. आबासाहेब,
आपण आणि आपल्या साऱ्या साथीदारांनी एका हाती तुळशीपत्र आणि दुसऱ्या हाती निखारा घेऊन या स्वराज्याची स्थापना केली. परम पवित्र असणारा हा आपला भगवा ध्वज आभाळाला भिडवला. आम्ही आपल्या या मेहनतीची, या ध्वजाची कायम जाण ठेवू. आपल्या प्रत्येक शब्दाची अंमलबजावणी करू. त्यात जराही तजावजा होऊ देणार नाही. शंभूराजे, तुमच्या पश्चात रायगडावर अनेक वादळं जोर धरू पाहत होती. एकदा आमच्या मनात विचार आला की तुम्हाला आणि धाकल्या राजांना हे राज्य विभागून द्यावं आणि आबासाहेब, श्रींच्या राज्याची अशी विभागणी नाही. नाही आबासाहेब, नाही. आम्ही स्वराज्याचे केवळ एक सैनिक म्हणून आपल्या आदेशानं जंगे मैदान गाजवलं. दूध भात खाऊन आपल्या चरणांची राहणं. आम्हाला सत्तेचा, राजपदाचा वा इतर कशाचाही मोह नाही आबासाहेब. आम्हाला हवा आहे आपला सहवास. आम्हाला मोह आहे तो पित्याच्या प्रेमाचा. आम्हाला इतर काहीही नको आबासाहेब. आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत या स्वराज्याच्या रक्षणासाठी, देव देश सद्धर्माच्या स्थापनेसाठी लढत राहू. रयत सांभाळत राहू. आबासाहेब, आम्हाला हवा तो केवळ आपला आशीर्वाद. पण शंभूराजे, हे स्वराज्य, हे सिंहासन, ते राजपद, हे सगळं पित्याच्या पुढे हे सारं म्हणजे काहीच नाही. आबासाहेब, आमच्या पित्याची मिठी म्हणजेच आमचं सिंहासन. त्यांचा आशीर्वाद म्हणजेच आमच्या डोईवर असणार छत्र. पित्याच्या चरणांची अशी असंख्य राजेपद आम्ही कुर्बान करू. आणि राहिला प्रश्न स्वराज्य आणि प्रजापालनाचा, तर आबासाहेब, आम्ही आज आपल्या चरणांची शपथ घेतो. हा शंभू या महाराष्ट्र पटलावर रुद्र बनून गरिमांची झुंज मांडेल. रयतेवर होणारा प्रत्येक वार स्वतःच्या छातीवर झेलेल. तर हाता इतकी भूमी सुद्धा परकी आक्रमकांच्या हाती लागू देणार नाही. मग आमच्या प्राणांच्या समिधा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अर्पण कराव्या लागल्या तरी बेहत्तर. शाबास शंभूराजे, शाबास. पित्याच्या शब्दासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तुमच्यासारख्या पुत्राचा जग नेहमी सन्मान करेल. इतकंच नव्हे तर अशा हरेक पुत्राचा जग सन्मान करेल. आभाळाच्या पल्याड असणारा स्वर्ग आज पावे तो कोणीही पाहिलेला नाही. मात्र आपल्या आई वडिलांच्या चरणांशी तो हमखास मिळतो. आज आम्ही सर्वत्र पाहत आहोत. नात्यात दुरावा, प्रेमात अंतर, वडीलधाऱ्यांचा अपमान आणि निराशेचा अंधार. हे रामवनदायिनी, हे शिवसंजीवनी, हे महाराष्ट्र उद्धारिणी जगन्माते, आज समाजात एक विघातक प्रवाह उसळतो. मुलं बापाच्या मानाला विसरली, संस्कारांच्या सावलीला पायदळी तोडू पाहतात. तूच मार्ग दाखव, तूच लोकांना स्मरण करून दे की बाप म्हणजे आढळ पर्वत आणि पुत्र म्हणजे त्या पर्वताची सावली. हे भवानी, या अंधारात तुझं तेज उतरू दे. शिवबा, तुझं आवाहन माझ्या अंतरात्म्याला भिडलंय. माझ्या लेकरांनो, वडील हे जन्माचं मूळ आहे, संस्काराचा झरा आहे, जगण्याचा आधार आहे. त्यांचा अपमान म्हणजे स्वतःच्या मुळावर घाव घालणं. ज्यानं तुमच्यासाठी आयुष्यभर घाम गाळला, अंगणातील वाळूचं सोनं केलं, त्या जन्मदात्याला वृद्धत्वात ओझून आणणं हे सर्वात मोठं पाप आहे. लक्षात ठेवा, पित्याचा मान राखणारा पुत्रच खऱ्या अर्थानं वीर असतो आणि बापाच्या सावलीतला आदरच घराचं वैभव असतं. रामानं दशरथाचा शब्द प्राणापेक्षा मोठा मानला. शंभूनं शिवरायांच्या मानासाठी स्वतःला झोकून दिलं. मग आजची पिढी बापाला का विसरते? उठा, पित्याला देवासमान मानून त्याचा मान राखा.
त्याची सावली अंगावर पसरू द्या आणि त्याच्या शिकवणुकीचा ध्वज अखंड फडकू द्या. आई तुझ्या गंधर्णी आभाळ धरणी येऊन विसावले, देवाधिकांचे संकट झाली गहरणी, तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू, सारा संसार तू, नाद झंकार तू, सारा संसार तू, तुझ्या पायाशी राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. मंडळाचे अध्यक्ष रामदास बंदुरवार,